अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात. डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला. माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्व. एक सांगतो, मागच्या वेळेस काही गोष्टी चुकल्या, कबूल केली आहे. आता सकाळी जुन्नरच्या बाजारामध्ये मी अतुल बेनके आणि सुनील तटकरे गेलो होतो. कांद्याला आता बरा भाव आहे, हाय ना हाय. टोमॅटोला बरा भाव आहे, हाय ना हाय. आता त्यांना सांगितले अजिबात निर्यात बंदी करायची नाही, निर्यात बंदी नाही. आता हे कसं आम्ही करणार? केंद्रात सरकार आपलं आहे म्हणून आम्ही करणार. आता तुमच्या खासदाराला सांगितलं ते काय म्हण, अरे माझं तिथं कुणी ऐकतच नाही. मग तिथंच जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हणले असते का? आणि बिनकामाचं माझ्या डीपीडीसीचं काढतात. डीपीडीसीला अजित पवार काही बोलून देत नाही. अरे अजित पवार इतके वर्ष तिथं पालकमंत्री आहे, सगळ्यांना बोलून दिलं. अजित पवार आता ही लाईन धरली की अजित पवार वाईट झाला. माग अजित पवार सारखा माणूस नाही राव, लय कर्तृत्व. हे असले धंदे करणारे ना कुठंतरी थांबले पाहिजेत. मी तुम्हाला सांगतो, मी एखाद्या वेळेस एखादा शब्द कडक बोलीन, परंतु माझ्या मनात खोट नसते. मी अतिशय स्वच्छ मनाचा आहे. मी वेळ मारून नेणारा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की आता केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेबांचं सरकार आहे. आम्ही त्यांना सांगितलं की ह्या गोष्टींमध्ये लोकांना भीती वाटते. आम्ही कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्याचं काम करतोय. आम्ही कुठं अन्याय झाला तर तिथं धावून जातो, तिथं नुकसान झालं तर नुकसान भरून देतो. आम्ही वाऱ्यावर सोडत नाही. आज माझ्या आया बहिणी माय माऊली एवढ्या प्रचंड संख्येने आज प्रतिसाद देत आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने मी इतके वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय, परंतु माझ्या खूप सभा झाल्या, पण एवढ्या प्रचंड संख्येने महिला मी याच वेळेस पाहतोय. का तर त्यांनाही भावाच्या नात्याने आमच्यावर विश्वास बसलाय. मुख्यमंत्र्यांवर बसलाय, माझ्यावर बसलाय, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यावर बसलाय. या पद्धतीनं आपण पुढे काही जण चेष्टा करतात, काय दिलं तर 1,500. अरे गोरगरिबाला 1,500ची किंमत माहिती रे? मोठ्यांच्या पोटी जन्माला आलेला तुम्हाला काय माहिती? तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलाय.